एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सो आज आहे वेनसडे आणि आज आहे आमच्या पिहूचा बड्डे, त्यामुळे आज व्लॉग काढायचाच होता. सो मग आज ठरवलं आहे की थोडंसं ऑफिसचं काम वगैरे करून लवकर आटपून ट्राय करणार आहे तिच्याकडे जायचं. बघूया जमतं आहे की नाही, पण 90% जायचं आहे आणि 10%वर काही मीटिंग्स वगैरे नसेल तर मीटिंग्स असली तर कॅन्सल होईल. सो स्टे ट्यून. आता जवळजवळ आता वाजलेले आहेत 12. सो मी माझ्या आता ऑफिसच्या कामाला लागते. सो भेटूया. स्टे ट्यून. मला माहीत नाही ते कसं आता ओपन झालेलं आहे, तर मला ते बंद करायचं आहे. पूर्ण सगळ्यांचं लक्ष ॲक्च्युली तिकडेच जाईल, माझं लक्ष तिकडे जाते. थांबा, ते मी बंद करते. केलेलं आहे थोडंफार. माझी हाईट काय पोचणार बघू शकता तुम्ही. आज मला खूप दिवसांनी वेळ मिळाला आहे, नाहीतर मला अजिबात वेळ मिळत नाही कामामुळे. आता पुढचा म्हणजे उद्यापासून परत मी बिझी असणार आहे. पुढचा वीक 1. सो कंटिन्यू काम असणार आहे. मीटिंग्स असतात, जे काम केलेलं त्याचं प्रेझेंटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे फुल डे बिझी जातो. आताही सध्या माझं व्हॅलिडेशन वगैरे चालू आहे. आणि आमच्या कंपनीच्या पॉलिसीज खूप स्ट्रिक्ट आहेत आणि स्ट्रॉंग आहेत. तिथे सध्या माझं वर्क फ्रॉम होमच आहे. आता मला माहीत नाही कधीपासून चालू होईल, पण मी जेव्हा ऑडिटला गेले होते, लिटरली तिकडे मोबाईलसुद्धा अलाउड नाही केलेला. माझा मोबाईल हा बाहेर ठेवला होता आणि चेक करायचं, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे छोटा डेटाही जाऊ शकतो आणि त्यांचे क्लायंट्स खूप मोठे आहेत आणि त्या गोष्टीमुळे त्यांचे क्लायंट जवळजवळ 15-20 वर्षापासून त्यांच्यासोबत आहेत. सो ती एक गोष्ट चांगली आहे. आणि खरं तर बोलायला गेलं तर खरंच ऑफिसमध्ये मोबाईल अलाउड केलाच नाही पाहिजे, कारण की लक्ष लागतच नाही म्हणजे कामामध्ये. आपण कंटिन्यू मोबाईल घेऊनच बसलेलो असतो. आता मी वर्क फ्रॉम होम करते, तर तुम्ही म्हणता की आता डेटा नाही जाणार का? बरोबर जाऊ शकतो, पण आता त्यांचे काही असतील गोष्टी. माझं थोडं काम वेगळं आहे आणि तिथे जे काम करणारे लोकांचा डेटा वेगळा आहे. सो युजरचा डेटा जास्त नाही जायला पाहिजे, त्यामुळे तिथे भरपूर स्ट्रिक्ट आहेत. भरपूर तिथे सिक्युरिटी एवढी टाईट आहे ना, म्हणजे काय सांगू. माझ्या प्रिव्हियस कंपनीमध्ये लिटरली लोक एवढी विचित्र आहेत, ती युजर्स. म्हणजे तुम्ही शिकलेले अडाणीचा परफेक्ट एक्झाम्पल आहेत माझ्या ऑफिसवाले, जुन्यावाल्या. ते लिटरली जे डॉकिंग स्टेशन म्हणा, कीबोर्ड म्हणा, वायर म्हणा, ते बॅगेत घालून घरी घेऊन जात होते. आम्ही इतक्यांदा ते रिप्लेस केलेत आणि आमच्याकडे पॉलिसी आहे युजर भगवान आहे अशा टाईपमध्ये. त्यामुळे आम्ही काय त्यांच्या बॅगा सिक्युरिटीवाल्याने बॅगा कधीच चेक केलेल्या नाही आहेत. कोण काय घेऊन जात आहे, काय नाही. आम्हाला दररोज एक 3-4 रिक्वेस्ट असायच्या. माझं डॉकिंग स्टेशन नाही आहे जागेवर, माहीत नाही, वायर नाही आहे. अरे एवढे कंज्यूसगिरी करायचे ना, बाप रे. म्हणजे युजर्सला आता मी काय बोलू, हे असं नसावं यार. तुम्ही एवढं नाही लुटायला पाहिजे. आणि ते डॉकिंग स्टेशन, ते जवळजवळ 25-25 हजाराचं डॉकिंग स्टेशन असतं आणि तेच उचलून घेऊन जायचे. एक वेळेस त्याला वायर गेली, तरी पण ती 1,500ची वायर होती ओरिजिनली. आम्ही वैतागलो होतो पूर्ण. सो चला, मी आता माझ्या कामाला लागते. आपण बोलूया पुढे. हाय एव्हरीवन, आता लंच टाईम झाला आहे, म्हटलं जेवून घेऊया. सो आज लंचला आहे मटकी, बाजरीची भाकर, दही आणि पापड. थांबा, मी तुम्हाला दाखवते. असंच दाखवावं लागेल, बॅक कॅमेरा नाही दिसतंय. हे आहे. सो चला जेवायला या. कोणाला आवडते भाकर, मला नाही आवडत, पण तब्येतीसाठी खावी लागते, त्यामुळे खाते. चला, जेवण, त्याच्यासोबत काम आणि साईडला हॉरर स्टोरीज. आणि आता अमोल आलेला आहे ऑफिसवरनं. जस्ट मी टी ब्रेक घेतला ना आणि आम्ही जस्ट बाहेर जाऊन आलो थोड्या वेळासाठी. तर पुण्यात आता रामेश्वर कॅफे चालू झालेलं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. सो रामेश्वर कॅफेचं ओपनिंग आहे 19 डिसेंबर, पण तोपर्यंत ते फ्रीमध्ये फूड ऑफर करतात.
सो तेव्हा आता मी जे पाहिली गर्दी इतकी होती त्यासाठी, तर बापरे बोलायला नको. मी ह्या नंतर अटॅच करते ह्या व्हिडिओमध्ये. पण हे बघा आतमध्ये गर्दी किती आहे आणि लाईन दिसत असेल तुम्हाला. हे बघा, ही इंटरव्ह्यूसाठी लाईन नाही तर कॅफेसाठी आहे, फ्रीचं खाण्यासाठी. हे बघा, हे बघा इथे लाईन दिसते. अशी युटर्न होऊन ती लाईन कशी जाते. आता रेडी झालेली आहे पिहूच्या बड्डेसाठी निघायला आणि 10 मिनटात मी निघेल. थोडंसं माझं लॉग इनचं कंप्लीट होऊ द्या. सगळ्यांचं वर्क फ्रॉम होमवाल्यांचं या ऑफिसवाल्यांचं आहे, लॉग इन आवर्स कंप्लीट झाले पाहिजे, त्यासाठी थांबली आहे 10 मिनटं अजून. म्हणजे मी पटकन निघायला. आणि मेन गोष्ट म्हणजे जी मीटिंग होती ती कॅन्सल झालेली आहे एंडची, त्यामुळे आय एम खुश. आणि मी ब्रेक छोटाच घेतला होता त्यामुळे मग, आणि लवकर लॉग इन केलं होतं त्यामुळे मी लवकर चालली आहे. चला तर मग भेटू पिहूच्या इकडे. टाटा. आलेलो आहोत पिहूकडे. पप्पी दे मला, पप्पी दे. बर्थडे कोणाचा आहे? दीदीचा. कोणत्या दीदीचा? पिहू दीदीचा. आणि तू तिला गिफ्ट काय दिलं? नाही, केक तर मम्मीने दिला. तू काय दिलंय? काय आणली? हा का? चला बरं. इथे ह्या साईड उभे राहा ना. हॅपी बर्थडे डिअर पिहू, हॅपी बर्थडे टू यू. May God always you. Happy birthday to you. Happy birthday. कसली आरती कसली म्हणायची आहे? राहू दीदीला घाल की. अरे एक वर्षापासून प्लॅन होती मम्मा. असू दे, पण आता किती वाजले बघ. 9-10. खाण्यापिणं पण खाण्यापिणं कधी होणार? तुला जायचं असतं रात के 10 बजे. काय बोलते? काय म्हणते काय माहिती. बाय. हे बार्बिक्यू साठी काय आहे? पायनॅपल, मशरूम, मिरच्या. हे मशरूम आहे, सॉरी हे पनीर आहे. वडापाव पण होता. इसको फिल्म कर. इज्जत नाम की चीज है. नाचोस. एक मिनिट बाजू मेरे हाथ में काज ये चीज वाला है. तू रेकॉर्डिंग करेगी खाएगी भी दोनों. जे सांगितलं ते कर पटकन. कोणतं आहे काय? हे काय आहे? माहिती नाही. फक्त टेस्ट करायचं. इजी है ना, दो चीज. ये सौम्या भी ले इधर भी. यार मुझे मेयोनीज पावल है. अक्का स्पून दे त्यांना. स्पून दू ना. गरज नाही ना त्याच्यात. ब्रोकोली और ये तो खा सकते हैं ना बेबी कॉर्न. ये दोनों तो खा सकते हैं. चश्मा नहीं आना देखो. चांगलं काम करतायत दाजी, चांगलं काम करतायत. हा तो भरपूर झालं. परत हार टाक ना. हा बघ, हार पडला. 4-5 खडे बाजूला ठेवले. बरं चालू ना. टाक. चल घे चल. चल आण. हे धुतलं का बरं? सॉरी हा मम्मी. बाबा ते कसं खाली वाढायचं कळलं ना. करू का? हे नाही.
दिवशी कसली पुढची पुढची हा त्याला ॲक्च्युली मशरूम ब्रोकली आणि तिथं चालू आहे अजून. काढून टाका झाले कुठलं ही सगळी